असेल तर बारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला कपदार, कुणी घेईन पुढाकार, साऱ्यांनी मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. तो बोलला, मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. तिला कसं नुसतं इन्सान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टापत चिरून. मरहबा सुभान अल्लाह, कौतिक झालं दरबाराचं. अरे खान निघाला मोठ्या कुर्मीचं. त्याचं घोड जळ पायदळ, फौजा फाटल येईल बकुवळ. अंगिदा हत्तीचं फळ, पाहणारा कापीचं चर. वाटेत भेटेल त्याला चिरडी, त्याची खानाची सेना निघाली. गावं लुटली, एवढा उद्ध्वस्त केली, माया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल आणि पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला, राजाची सेना मोठू खरं, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुंडणार, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबाई आमच्या पुत्रच नाही तर अवघ्या मराठी मुलगाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन अवघ्या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणी सत्व खावा, अशा वाघिणी सत्व खावा. गणी मला कसा ठेच जावा, तो त्यात गणी मी खावा. भेटीचा धागा सांगावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पैठशी खान. प्रतापगडच्या पैठशी खान, हे प्रतापगडच्या पैठशी खान, प्रतापगडच्या पैठशी खान. आला बेगुमान नाही त्याला दान. शिवाजीराजांच्या करामती, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजीजी, करील काही कल्पना युक्तीची रजीजी, करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी.